नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7 आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडूया. क्वेश्चन नंबर 7 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. फाइंड 2 डिजिट नंबर. आपल्याला 2 अंकी संख्या फाइंड आउट करायची आहे. म्हणजे युनिट प्लेसला एक नंबर असेल आणि टेन्स प्लेसला एक नंबर असेल. बरोबर आहे. टेन्स प्लेसला आणि युनिट प्लेसला आपण y घेऊ आणि टेन्स प्लेसला x नंबर घेऊ. पहा, हे 2 अंक आहेत. त्या 2 अंकी संख्येचे हे 2 अंक आहेत. हा दशक स्थानी आहे x आणि एकक स्थानी y आहे. तर येथे आपल्याला सम ऑफ द डिजिट्स म्हणजे या 2 अंकांची बेरीज 9 आहे. पहा, x + y = 9 ही एक कंडिशन दिलेली आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे? द नंबर ऑब्टेन्ड. या 2 अंकापासून 2 अंकी संख्या कोणती तयार होईल? 10x + y होईल. 10x + y. कारण x टेन्स प्लेसला असल्यामुळे 10 ने मल्टिप्लाय करणार आणि y युनिट प्लेसला असल्यामुळे 1 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे या 2 अंकापासून ही संख्या तयार होईल. बरोबर आहे. 10x + y. तर येथे काय दिलं आहे? दी नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग. आता ही मिळालेली संख्या हा आपला ओरिजिनल नंबर, म्हणजे या 2 अंकापासून तयार होणारा हा आपला ओरिजिनल नंबर आहे. तर या नंबरची आपण अदलाबदल केली म्हणजे एक्सच्या ठिकाणी y आणि yच्या ठिकाणी x. तर नंबर कसा तयार होईल? 10y + x. बरोबर आहे. म्हणजे युनिट प्लेसचा नंबर टेन्स प्लेसला आणि टेन्स प्लेसचा नंबर युनिट प्लेसला. म्हणजे ही संख्या तयार होईल. बरोबर आहे. परंतु ही संख्या कधी इक्वल आहे? या संख्येला इक्वल आहे जर आपण त्यामध्ये 27 ॲड केले तर. म्हणजे इंटरचेंज करून हा नंबर मिळतोय. हा नंबर इक्वल आहे या नंबरला 10x + y या आपल्या ओरिजिनल नंबरला. परंतु त्यामध्ये 27 ॲड करावे लागतील तर हे इक्वल होईल. ही आपल्याला दुसरी कंडिशन आहे. यावरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्यात आणि तो ओरिजिनल नंबर कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सोडूया. सोल्युशन. लेट युनिट प्लेसचा नंबर आपण y घेऊ. लेट युनिट प्लेस नंबर बी y अँड टेन्स प्लेसचा नंबर आपण x घेऊ. अँड लेट टेन्स प्लेस नंबर बी x. देन पहा, युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस या 2 अंकांची बेरीज आपल्याला 9 दिलेली आहे. म्हणजे x + y = 9. ही एक कंडिशन आहे. सपोज 1 नंबर. या 2 अंकापासून तयार होणारी 2 अंकी संख्या कोणती असेल? टेन्स प्लेसला x आहे म्हणजे 10x + y असेल. देअरफॉर 2 डिजिट ओरिजिनल नंबर म्हणजे तो ओरिजिनल नंबर होईल आपला इज 10x + y. हा आपला ओरिजिनल नंबर आहे. या 2 अंकापासून तयार होणारी 2 अंकी संख्या. आता हा नंबर आपण इंटरचेंज केला म्हणजे xला y आणि yला x. म्हणजे टेन्स प्लेस ठिकाणी युनिट प्लेसचा नंबर आणि युनिट प्लेसच्या ठिकाणी टेन्स प्लेसचा नंबर. बाय इंटरचेंजिंग अदलाबदल केली आपण. बाय इंटरचेंजिंग डिजिट्स त्या अंकांची आपण अदलाबदल केली. दी नंबर इज ऑब्टेन. पहा, कोणता नंबर मिळेल आपल्याला? 10y + x. 10y + x. xच्या ठिकाणी y आणि yच्या ठिकाणी x. म्हणजे अदलाबदल केली आपण नंबरची. बरोबर आहे. आता फ्रॉम गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय आहे? हा जो इंटरचेंज करून नंबर मिळतोय तो नंबर या नंबरपेक्षा म्हणजे ओरिजिनल नंबरपेक्षा 27 ने जास्त आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? हा इंटरचेंज केलेला नंबर 10y + x आहे. बरोबर आहे. हा इंटरचेंज केलेला नंबर तो इक्वल आहे या ओरिजिनल नंबरला, परंतु एक्सीड आहे म्हणजे जास्त आहे 27 ने म्हणजे +27. तरच हे इक्वेशन इक्वल होईल. पहा, आता हे सॉल्व करू आपण. सर्व टर्म x आणि yच्या या साईडला पास करू आपण. म्हणजे काय होईल? हे 10y हे y या साईडला येतील तर -y होतील. हे +x आणि हे -10x आणि या साईडला फक्त 27 राहतील.
बरोबर आहे. पहा 10y मायनस वाय 9y होतील. x मायनस 10x म्हणजे मायनस 9x होतील आणि इक्वल टू 27. पहा प्रत्येक टर्मला आपण 9ने डिवाईड करू म्हणजे काय होईल, येथे y राहील, येथे मायनस x राहील आणि 9ने डिवाईड केल्यामुळे 27ला येथे 3 राहतील. बरोबर आहे. येथे लिहू शकतो आपण डिवाइड बाय 9. पहा आता आपला हे एक इक्वेशन मिळालेलं आहे. येथे x प्लस वाय आहे, येथे y मायनस x आहे म्हणजे सुरुवातीला x आहे, येथे नंतर x आहे. आपण याला काय करू, प्रथम आपण मायनस x आधी लिहू आणि हे प्लस वाय आणि इक्वल टू 3. पहा हेच इक्वेशन आहे, फक्त मायनस x आधी लिहिला कारण येथे x आधी आहे आणि y नंतर आहे, त्यामुळे आपण याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. हे 2 नंबरचं इक्वेशन. पहा या 2 कंडिशनचे आपल्याला 2 इक्वेशन मिळालेले आहेत. आता येथे x आहे, येथे मायनस x आहे, दोघांची जर ॲडिशन घेतली आपण तर x कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे आपण ॲडिंग इक्वेशन 1 and 2. पहा इक्वेशन 1 x प्लस वाय इक्वल टू 9 आहे, x प्लस वाय इक्वल टू 9 आणि इक्वेशन 2 मायनस x प्लस वाय इक्वल टू 3 आहे. ॲडिशन घ्यायची, प्लस x मायनस x कॅन्सल होईल, y 2y होतील आणि इक्वल टू हे 12 होतील. बरोबर आहे. यावरून y ची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर y इक्वल टू 12/2. बरोबर आहे. म्हणजे y इक्वल टू 6. पहा y ची व्हॅल्यू मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये किंवा 1 मध्ये कुठेही पुट केली तरी आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. आपण 1 मध्ये पुट करू. पहा y ची व्हॅल्यू 6 पुट करायची म्हणजे x प्लस 6 इक्वल टू 9. पुट y इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. वी गेट आपल्याला काय मिळेल, y च्या ऐवजी 6 पुट केले आपण इक्वेशन 1 मध्ये म्हणजे x प्लस 6 इक्वल टू 9. बरोबर आहे. यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर x इक्वल टू 9 मायनस 6 होतील. देअरफॉर x इक्वल टू काय मिळेल, 9 मायनस 6 म्हणजे 3. पहा आपण x ची व्हॅल्यू काढली आणि y ची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता ओरिजिनल नंबर कोणता आहे, हा ओरिजिनल नंबर 10x प्लस वाय. देअरफॉर ओरिजिनल नंबर 10x प्लस वाय आहे, 10x प्लस वाय. पहा x आणि y च्या व्हॅल्यू पुट करू. x ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 10 इंटू 3 हे प्लस y ची व्हॅल्यू 6 आहे. पहा 10 इंटू 3 म्हणजे 30 होतील आणि हे प्लस 6 म्हणजे 36. पहा इथे लिहिणार आपण देअरफॉर 2 डिजिट नंबर इज 36. पहा 2 अंकी संख्या ही मिळाली. आपल्याला कंडिशन काय आहे, पहिला नंबर आणि दुसरा नंबर दोघांची ॲडिशन केली तर 9 येते. पहा 3 आणि 6 यांची ॲडिशन केली तर 9 येते. ही एक पण पहिली कंडिशन आहे. बरोबर आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे, यांची आदलाबदल केली, या नंबरची आदलाबदल केली आपण म्हणजे 6ला 3 आणि 3ला 6 केलं तर काय होईल, 63 होतील. बरोबर आहे. 63 हे इक्वल आहेत या नंबरपेक्षा म्हणजे 36पेक्षा, परंतु यामध्ये 27 ॲड करावं लागतील म्हणजे पहा हे म्हणजे ही दुसरी कंडिशन. बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन 63 होईल म्हणजे दोन्ही इक्वेशन आपले बरोबर आहेत म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.